नीरा स्नानी आपण पाहतोय माऊलींच्या पादुकांना हे नीरा स्नान घातलं जात आहे। तुकोबांच्या पालखीला नीरा स्नान माफ करा घातलं जात आहे। संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांकरता आजचा दिवस आनंदाचा सोहळा आहे, कारण तुकोबांच्या पालखी आता मात्र सोलापूर नगरीत दाखल झाल्यानंतर आता नीरा स्नान केलं जात आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, रामकृष्ण हरी माऊली अकलूज इथं प्रवेश करण्यापूर्वी तुकोबांच्या या पालखी सोहळ्यात महत्त्वाचं असं नीरा स्नान संपन्न होत आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य फक्त आणि फक्त तुम्ही लोकशाही मराठीवर या क्षणी पाहताय। अमोल, नक्कीच माऊली आणि वातावरण अतिशय भक्तिमय या ठिकाणी झालेलं आहे। ज्ञानबा तुकारामचा गजर आपल्याला कानी ऐकायला मिळते आणि अशा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही नीरा स्नान आहे ते या ठिकाणी घालण्यात येते। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की नीरा येथे संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलेलं होतं आणि आता आपण पाहिलं की संत तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येते। सुंदर अशी सजावट आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली होती। पालखी आता हे नीरा स्नान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल, पण त्याआधी सराटीचा मुक्काम आटोपून आता तुकोबारायांची पालखी पुढे जात असताना या नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे सध्या या नदीमध्ये आपण पाहतोय की पाण्याचा प्रवाह सध्या सुरू आहे। जवळपास 6 वर्षानंतर या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नीरा नदीचं पात्र सुद्धा भरून वाहते आणि अशा पात्रामध्ये सध्या तुकोबारायांना हे शाहीच नीरा स्नान आहे ते सुद्धा घालण्यात येते। आणि ही परंपरा पाहतोय की आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दरवर्षी पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी असतो आणि त्यामुळे टँकरने खरं तर पादुकांना शाहीच नीरा स्नान घातलं जातं, पण यंदा परिस्थिती ही समाधानकारक आहे। नदीमध्ये पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये पादुकांना नीरा स्नान या ठिकाणी घातलं जाते। टाळ मृदुंगाचा गजरही या ठिकाणी सुरू आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय, नयनरम्य अशी दृश्य आहेत। शाही नीरा स्नान पादुकांना घातलं जाते। पूर्वी ज्यावेळेस तुकोबारायांची पालखी या ठिकाणावरून पंढरीच्या दिशेने जायची त्यावेळेस इथं हा जो पूल होता तो सुद्धा नव्हता आणि त्यामुळे इथला जो कोळी समाज आहे तो होडीतून खरं तर पालखी आहे आणि वारकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये घेऊन जायचा आणि आता या ठिकाणी पूल झालेला आहे आणि त्यामुळे कोळी बांधवांचे सेकंद तुम्हाला थांबवते। ही दृश्य आपण पाहूया आणि मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करते की ही दृश्य आपण महाराष्ट्राला देखील दाखवूया। अर्थात माऊलींचा गजर होतोय आणि या ठिकाणी तुकोबांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येते। नीरा स्नानाला या वारीच्या सगळ्या सोहळ्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्या ठिकाणी खरं तर नदी ही प्रवाहित असते त्या ठिकाणी मग ती माऊलींची पालखी असू दे किंवा तुकोबांची पालखी हे स्नान संपन्न होत असतं। अमोल, आता हा क्षण फार महत्त्वाचा आहे। खरं तर या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे नीरा स्नानाच्या। आपण पाहतोय मंत्रोच्चार केले जात आहेत आणि या ठिकाणी तुकोबांच्या पादुकांना हे नीरा स्नान घातलं जात आहे। पण जसा मी उल्लेख केला, मग ती पालखी तुकोबांची असू दे किंवा माऊलींची पालखी असू दे, पूर्ण वारीच्या टप्प्यात 4 खरं तर स्नान फार महत्त्वाचे असतात। आळंदी इथून निघालेली मग माऊलींची पालखी किंवा तुकोबांची देहूतून निघालेली पालखी असू दे, नीरा स्नानाचा टप्पा असू दे, चंद्रभागेच्या तीरी असलेली स्नान असू दे, या सगळ्या वारीच्या टप्प्यात या स्नानांना, या सोहळ्याला, रिंगण सोहळा असू दे किंवा स्नान सोहळा, याला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं। नवा चैतन्य खरं तर या वातावरणात पाहायला मिळतं, जसं आता या क्षणी आम्ही सुद्धा स्टुडिओत बसून हे सगळं भारलेलं वातावरण अनुभवतोय। अमोल,
निरा स्नान आहे ते सुद्धा पार पडलेलं आहे आणि विधिवत पूजा आहे ती सध्या सुरू झालेली आहे आणि संपूर्ण वातावरण आहे ते सुद्धा या ठिकाणी भक्तिमय झालेलं आहे। ज्ञानबा तुकारामचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचा गजर आहे तो सुद्धा सध्या आपल्याला कानी ऐकायला मिळतो आणि आता आरती आहे ती सुद्धा सुरू झालेली होती आणि आरती संपन्न झाल्यानंतर आता तुकोबारायांची पालखी ही पुढे मार्गस्थ होईल आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रवेश करेल। पण मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना शाही निरास्नान आहे ते आता घालण्यात आलेलं आहे आणि पूर्णपणे वातावरण आहे ते सुद्धा भक्तिमय झालेलं आहे। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे शाही निरास्नानाचा जो सोहळा आहे तो सुद्धा या ठिकाणी पार पडलेला आहे। अमोल, आता जर आपण पाहिलं तर आजचा दिवस आणि आता पुढचे काही दिवस आपण म्हणूया फार महत्त्वाचे आहेत। अगदी प्रत्येक दिवशी वेगवेगळे सोहळे पाहायला मिळतील। मग आज तुकोबांच्या पालखीचं निरास्नान संपन्न झाल्यावर टप्पा हा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आपण म्हणूया या वारीच्या सगळ्या प्रवासातला, जिथं बंधू भेट देखील होते। एका ठिकाणी तुकोबांची पालखी आणि माऊलींची पालखी ही पुण्यानंतर पुन्हा बंधू भेट या एका ठिकाणी एकत्र येत असते आणि हातभेटीचा तो नारळ दिला जातो आणि त्यानंतर एकत्रित प्रवास सुरू होतो त्या विठ्ठलाच्या भेटीचा, त्याला पाहण्याचा। आणि आज होत असलेलं माऊलींच्या पालखीचं रिंगण हे देखील इतकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या दिवसापासून ते अगदी 17 तारखेपर्यंत पंढरपूरच्या आषाढी एकादशीपर्यंत मात्र या सगळ्या वारी सोहळ्यात वेगवेगळे सोहळे आपल्याला अनुभवता येणार आहेत, वेगवेगळे क्षण आपल्याला अनुभवता येणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।